सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका जो आहे तो पुन्हा एकदा हादरला गेलेला आहे। माढा तालुक्यातल्या कुर्डुवाडी पोलीस ठाण्यासमोर मी आहे आणि या कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आंबाड गावामध्ये जी आहे ती धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय। या गावातल्या दत्तात्रय कुलकर्णी या बोगस डॉक्टरकडून जे आहे ते 10 ते 12 मुलांवर अल्पवयीन मुलांवर जे आहे ते अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक आणि प्रत्येकाच्या मनाला किळसवाना प्रकार वाटेल असा प्रकार जो आहे तो या गावामध्ये घडलेला आहे। आंबाड गावामध्ये असलेल्या अनेक वर्षापासून जवळपास 20 ते 30 वर्षापासून हा दत्तात्रय कुलकर्णी जो आहे तो बोगस डॉक्टरकीचा गोरखधंदा चालवत होता आणि याच हैवानी संतापजनक कृत्य जे आहे या डॉक्टरकडून घडलेला आहे। दत्तात्रय कुलकर्णी हा 20 वर्षाहून अधिक काळ याच गावामध्ये उपचार देण्याचं काम करत होता, पण ह्याचा बोगस डॉक्टरकीचा पर्दाफाश जो आहे तो समोर आला आणि त्याच नंतर जे आहे ते गंभीर सगळ्यात बाब म्हणजे या हैवानी बोगस डॉक्टरनं जे आहे ते 10 ते 12 शालेय अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे। पीडित मुलानं ही घटना घरी सांगितल्यानंतर हा सगळा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। दत्तात्रय कुलकर्णी असं त्या बोगस डॉक्टरचं नाव आहे आणि या डॉक्टरच्या विरोधात जे आहेत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झालेली आहे आणि या दत्तात्रय कुलकर्णी नामक बोगस डॉक्टरचा जो आहे तो कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असलेले मोहिते यांनी याच्या शोधासाठी जे आहे ते पथकं देखील तैनात केलेत। मात्र या बोगस डॉक्टरकीचा पर्दाफाश आणि दुसरीकडे असं राक्षसी कृत्य घडल्यामुळं माढा तालुका पुन्हा एकदा हादरला गेला। त्यामुळं या दत्तात्रय कुलकर्णीच्या कुर्डुवाडी पोलीस कधी मुसक्या आवळतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान या प्रकाराबद्दल समाज मनामध्ये तीव्र संतापाची लाट जी आहे ती उफाळून निघताना पाहायला मिळते। माझ्या सहकारी कॅमेरा पर्सन आशिष कोळबोरसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।